नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील या ठिकाणी महिलांना पात्र लाभार्थ्यांना मोफत वर्षाकाठी 3 गॅस सिलेंडर देण्याची घोषणा सरकारने केली होती। तर मित्रांनो, या संदर्भात अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट महिलांसाठी आलेला आहे। मित्रांनो, जवळपास या ठिकाणी आता सर्वच महिला पात्र ठरणार आहेत। कारण मित्रांनो, सरकारने 4 ऑक्टोबर 2024 रोजी एक नवीन शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे। मोठे बदल या योजनेमध्ये करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या मराठी केंद्र यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आमचे नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे कालच या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे। तर तुम्ही पाहू शकता, राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाच्या निर्णयानुसार घेण्यात आला आहे। सदर योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येत आहे। तर मित्रांनो, 30 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती देखील या ठिकाणी विहित करण्यात आलेली आहे। तसेच या ठिकाणी मित्रांनो, सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळवण्यात या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहे। या वास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना या ठिकाणी प्राप्त होतील। संघानेच मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती, म्हणून हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, शुद्धीकरण काय करण्यात आले तुम्ही पाहू शकता, दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। त्याऐवजी आता खालीलप्रमाणे या ठिकाणी नियम बदलण्यात आले असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला आणि बालविकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्याची नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यावर सुद्धा त्या महिला आता मुख्यमंत्री योजनेस पात्र राहणार आहेत। तर मित्रांनो, तुमच्या नवऱ्यांच्या किंवा पतीच्या वडिलांच्या नावावर जर तुमचा गॅस सिलेंडर असेल आणि तोच गॅस सिलेंडर तुम्ही तुमच्या महिलांच्या नावावरती करून घ्या, तरी तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहेत, असा महत्त्वाचा शासन निर्णय शासनाच्या माध्यमातून काढण्यात आला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।